अध्यक्ष महोदय, या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश ज्यांना मिळालेला नाही अशा 36 जिल्ह्यातील 21,000 विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली। वर्ष संपायला आलं, पण वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी 41,000 ते 60,000 रुपये प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे। ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी यावर्षी 102 कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे। ओबीसी विभागाने या योजनेसाठी 24-25 ला 25 कोटी रुपयाची तरतूद केली। 24-25 जे सुधारित अंदाजपत्रक 34 कोटी रुपये पाहिजे तुम्हाला 102 कोटी रुपये आणि तुम्ही 34 कोटी रुपये। दुसरं, या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा 600 जिल्ह्याचं जे प्रति 600 संख्या ठरवली तुम्ही, ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे। लोकसंख्या एवढी मोठी आहे, प्रति जिल्हा 600 ऐवजी 1200 विद्यार्थी पाहिजे, दुप्पट ते करायला पाहिजे।